नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी एक जाहिरात मधल्या काळात प्रसिद्ध झाली. त्या जाहिरातीच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत आपण तो मेसेज कन्वे केला की सारथी नावाची एक संस्था आहे, बार्टी नावाची एक संस्था आहे, त्यानंतर एक अमृत नावाची संस्था आहे, महाज्योती नावाची संस्था आहे आणि TRTI नावाची संस्था आहे. या संस्थांच्या अंतर्गत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंगची व्यवस्था सोबत 6 महिने राज्य सरकारतर्फे स्टायपेंड देण्यात येतो. तर एक चांगली स्कॉलरशिप स्कीम जी आहे ही स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीची एक योजना राज्य सरकारने आणली आहे. तर त्या संदर्भात संपूर्ण माहिती देण्यासाठी मी राहुल मिसाळ तुमच्या समोर उभा आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी संस्था आहे किंवा या ज्या संस्था आहेत, वेगवेगळ्या संस्थांची जी मी तुम्हाला नावं सांगितले, या संस्थांच्या माध्यमातून तुम्हाला स्कॉलरशिप कशी मिळते. तर सगळ्यात पहिल्यांदा या संस्था ज्या आहेत, या संस्था तुम्हाला फॉर्म भरायला लावतील. म्हणजे या संस्थांसाठी तुम्ही फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर ही संस्था एक कॉमन एक्झाम कंडक्ट करतील. मग कॉमन एक्झाम कंडक्ट करताना एक कॉमन एक्झाम झाल्यानंतर ती कॉमन एक्झाममध्ये तुम्ही सफिशियंट स्कोर मिळवला, सॅटिस्फाईंग स्कोर मिळवला की मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि मग तुम्हाला एक कोचिंग संस्था, कोचिंग इन्स्टिट्यूट अलॉट केलं जाईल. तुमच्या निवडीचं किंवा तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही जर सांगितलं की सर आम्हाला बँकिंग करायचं आणि छत्रपती संभाजीनगरमधलं सारथी एज्युकेशन ही संस्था आम्हाला कोचिंगसाठी घ्यायला आवडेल, तर ती संस्था तुम्हाला राज्य सरकारकडून दिली जाईल. तुमच्या बिहाफमध्ये राज्य सरकार त्याची पूर्ण फीस पे करेल आणि सोबत पुढचे 6 महिने तुम्हाला स्टायपेंड मिळेल. तर हा स्टायपेंड अराउंड 10,000च्या आसपास आत्ता तरी सध्या आमच्यापर्यंत पोहोचते की 10,000 मंथली, 8 ते 10,000 आणि अशी 6 महिने हा स्टायपेंड तुम्हाला मिळेल जोपर्यंत तुमची बॅच संपत नाही. आता हे झालं बँकिंगबद्दल. सर आम्ही फक्त आणि फक्त बँकिंगचीच तयारी करतो तरच आम्हाला ही स्कॉलरशिप मिळेल का? तर नाही. ही तयारी करणाऱ्या म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये ही संस्था स्कॉलरशिप प्रोव्हाइड करते. जसं एवढ्या कॅटेगरीजमध्ये स्कॉलरशिप तुम्ही मिळवू शकता. UPSC, जर तुम्ही UPSC करू इच्छित असाल तरी तुम्हाला स्कॉलरशिप देतं. आता UPSC मध्ये तुमच्याकडे 2 पर्याय आहे. तुमचं म्हणणं आहे की सर आम्हाला UPSC करायची पण दिल्लीला करायची आहे, तर तरी तुम्ही स्कॉलरशिप मिळू शकता. तुमचं म्हणणं आहे सर आम्हाला UPSC करायची आहे पण आम्हाला महाराष्ट्रात येऊनच अभ्यास करायचा आहे, महाराष्ट्रातलीच एखादी कोचिंग संस्था जी आहे ही आम्ही निवडतो, तोही पर्याय तुमच्याकडे अवेलेबल आहे. UPSC सोबत MPSC, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा या संस्था स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतात. सोबत MPSC मध्ये 2 वेगवेगळे कॅडर आहेत. एक आहे स्टेट सर्व्हिसेसवाला म्हणजे कुठला? तर जसं आपण राज्यसेवा वगैरे म्हणतो. सोबत कंबाईन असेल, त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, लॉ असेल. कंबाईनबद्दल आणखी थोडीशी क्लॅरिटी अजून दिली नाही, पण कंबाईनबद्दल पण क्लॅरिटी लवकरच येणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला लॉ दिसतंय, तुम्हाला याच्यामध्ये जजवाला पार्ट दिसतोय, त्यानंतर इंजिनिअरिंगवाला पार्ट दिसतोय, त्यानंतर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही संस्था, या वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत या स्कॉलरशिप देतात. त्यानंतर एक बार्टी नावाची संस्था जी इतर आर्मीसाठी पण ट्रेनिंग देते किंवा आर्मीसाठी पण स्कॉलरशिप देते. म्हणजे जी विद्यार्थ्यांना आर्मीची तयारी करायची अशा संस्थे, तर या माध्यमातून आर्मीची फीसही तुमची तेच लोक भरतील. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या बँकिंगच्या परीक्षा, तर बँकिंगच्या परीक्षांसाठी सुद्धा या संस्था ज्या आहेत या स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतात. महाराष्ट्रामध्ये सारथी नावाची जी संस्था आहे जी मराठा विद्यार्थ्यांसाठी देते. हे तर स्टाफ सिलेक्शन कमिशनची तयारी करायची असेल तरी स्कॉलरशिप देते. तर एवढ्या वेगवेगळ्या कॅटेगरीला तुम्ही अप्लाय करू शकता. मग सर मी MPSCला करावं का बँकिंगला करावं की तुम्ही SSCला करावं की मी UPSCला करावं? तर अप्लाय करताना तुम्ही कुठल्याही याला अप्लाय करू शकता. इनफॅक्ट तुम्ही मल्टिपल याला अप्लाय करू शकता. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याला MPSCला पण करायचं, UPSCला पण करायचं, बँकिंगला पण करायचं, SSCला पण करायचं, तुम्ही मल्टिपल ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. तसे ॲप्लिकेशन फॉर्म भरायला काही फीस नाही आहे आणि एकाच लॉग इनवर, बघा मी पुन्हा सांगतोय की यू कॅन अप्लाय फॉर मल्टिपल ॲप्लिकेशन, यू कॅन फिल मल्टिपल ॲप्लिकेशन, यू कॅन अप्लाय फॉर मल्टिपल पोस्ट. म्हणजे वेगवेगळ्या कॅडरमध्ये वेगवेगळ्या टाईपमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. सुरुवातीला काय करायचं, एक लिंक मी तुम्हाला देतोय, त्या लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचे. रजिस्ट्रेशन झालं की तुम्हाला असं येईल की नवीन ॲप्लिकेशन, तुम्ही जेव्हा माहिती भरणार तेव्हा नवीन ॲप्लिकेशन येईल. मग समजा तुम्हाला इथे ॲप्लिकेशन, न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक केलं आणि तुम्ही बँकिंगची पूर्ण माहिती भरली, मग तुम्ही लॉग आउट करा, पुन्हा लॉग इन करा. पुन्हा तुम्हाला म्हणतील ते की ऑलरेडी तुमचं एक UPSCचं ॲप्लिकेशन किंवा बँकिंगचं ॲप्लिकेशन कंप्लीट आहे, तुम्ही पुन्हा न्यू ॲप्लिकेशन करा. तुम्ही MPSC भरू शकता, तुम्ही UPSC भरू शकता, तुम्ही SSC भरू शकता. पण फायदा तुम्हाला कुठल्याही एकाचाच घेता येईल. मग हा फायदा तुम्हाला कधी घेता येईल आणि हे केव्हा डिसाईड होईल? तर अल्टिमेटली हे डिसाईड होईल तुमची परीक्षा संपल्यानंतर. जिथं तुम्हाला स्कोअर चांगला आहे
तुम्हाला मग कळत नाही सध्या, सर मला ना MPSC पण करावं वाटतं, मला बँकिंग पण करावं वाटतं, मला SSC पण करावं वाटतं, मला पोलीस भरती पण करावं वाटतं, तुम्ही काय करा, मल्टिपल ॲप्लिकेशन भरा, मल्टिपल परीक्षा द्या, वेगवेगळ्या दिवशी या परीक्षा होतील, बरोबर. मग मल्टिपल परीक्षा दिल्यानंतर ज्या परीक्षेमध्ये तुम्हाला हायएस्ट स्कोर आला, मग ऑफकोर्स तुमचा तिथं तुमचा परफॉर्मन्स चांगला आहे किंवा तुमची स्ट्रेंथ आहे, त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. पण सर उद्या माझं असं झालं की मला 2 संस्थांमध्ये माझं नाव दिसतंय, एक मला बँकिंगमध्ये पण दिसतंय, मला SSC मध्ये पण दिसतंय, तर त्यावेळेस आपण काउन्सिलिंग राऊंड घेऊया, आम्ही लोक तुम्हाला मार्गदर्शन करू. आम्ही मागच्या 11-12 वर्षापासून या फील्डमध्ये आहोत, तर ऑफकोर्स आम्ही तुम्हाला सांगू की नेमकं तुम्ही कोणतं निवडलं पाहिजे. पण सध्या मी तुम्हाला एवढंच म्हणेल की तुम्ही मल्टिपल ॲप्लिकेशनसाठी फॉर्म भरा, मल्टिपल ॲप्लिकेशन करा, तुम्ही प्रत्येक कॅटेगरीमध्ये अप्लाय करा. म्हणजे तुम्हाला वाटतंय तुम्ही UPSC पण करून ठेवा, तुम्हाला वाटतंय तुम्ही MPSC पण करून ठेवा, कारण अल्टिमेटली बँकिंगची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यालाच बँकिंगची स्कॉलरशिप भेटणार आहे, बरोबर. तुमचा अभ्यास बँकिंगचा असेल तुम्हाला बँकिंग भेटेल, तुमचा अभ्यास UPSC असेल तुम्हाला UPSC भेटेल, पण आपल्याजवळ सगळे पर्याय ओपन राहतील, हा माझा म्हणण्याचा उद्देश आहे. मग बँकिंगचे विद्यार्थ्यांनी MPSCत गेला काय आणि MPSCतला विद्यार्थी बँकिंगमध्ये आला काय, तर काही अन्यायाची गोष्ट नाही ती काही, त्यामुळे न्यायच होणार आहे. आणि अल्टिमेटली असं नाही होणार आहे की बाबा मी बँकिंगची तयारी करतो मला UPSC स्कॉलरशिप मी UPSCच्या स्कॉलरशिपमध्ये टॉप केलं, असं तर होणार नाही. फक्त मी एका तुम्हाला सांगतोय की मे बी एखाद्या वेळेस असं झालं की बाबा एखाद्या विद्यार्थ्याला बँकिंगची तयारी करतोय तो खूप जास्त, पण त्याला त्याच्यात मार्क नाही मिळाले, पोलीस भरतीमध्ये मिळाले, तर ठीक आहे, आपण पोलीस भरतीचं एखादं कोचिंग जॉईन करून तिथूनही आपण स्कॉलरशिप घेऊ शकतो, त्याची पण तयारी करता येईल, नाही करता येईल तो पुढचा मुद्दा बाकी. मी पुन्हा सांगतोय की आपण ते काउन्सिलिंग राऊंडच्या वेळेस ठरवूया, पण सध्या आपल्या हातात सगळे पर्याय ठेवा. आणि मी स्वतः बोलत नाही, हे राज्य सरकारने सांगितले की तुम्ही मल्टिपल ॲप्लिकेशन करू शकता, तर आमचं सगळ्यांचं म्हणणं तेच असेल की तुम्ही मल्टिपल ॲप्लिकेशन करा. बरं सर, या संस्थांबद्दल डिटेल एकदा सांगा ना, की सारथीतून कोण अप्लाय करू शकतं, बार्टीतून कोण अप्लाय करू शकतं, मी या कॅटेगरीला बिलॉंग करतो तर मी कुठून अप्लाय करू शकतो. तर आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये 1 बाय 1 हे समजून घेऊ की या संस्था नेमक्या कोणकोणत्या आहेत आणि कोणत्या संस्था कुणासाठी फॉर्म भरू शकतात. सगळ्यात पहिल्यांदा आपण येऊया सारथीवर. सारथी नावाची जी संस्था आहे SARTH सारथी, ही संस्था पुण्यात सध्या आहे. ही संस्था कुणाकुणाला स्कॉलरशिप देते बघा, छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे ही महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या आधिपत्याखाली येते. आता ही मुळात ही जी संस्था आहे ही कुणाकुणाला स्कॉलरशिप देणार, राज्यातील मराठा विद्यार्थी, कुणबी विद्यार्थी, मराठा कुणबी विद्यार्थी किंवा कुणबी मराठा या लक्षित समाजाच्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक विकासाकरता या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. मग मुद्दा म्हणून मी खाली इथं बोर्ड केलंय की महाराष्ट्र राज्यातील कोणकोणते कॅटेगरी, जे विद्यार्थी मराठामध्ये येतात, जे विद्यार्थी फक्त कुणबीमध्ये येतात. सर हे आम्हाला कसं कळेल, तुमच्या TCवर तुमची जात लिहिलेली असते, माझ्या TCवर माझी जात लिहिली आहे, प्रत्येकाच्या TCवर आपापली जात लिहिली आहे, तर त्या जातीवरून कळेल. माझ्या TCवर मराठा असेल तर मी सारथीसाठी अप्लाय करेल, मराठा कुणबी असेल तरी मी सारथीसाठी अप्लाय करेल, फक्त कुणबी असेल तरी मी सारथीसाठी अप्लाय करेल, किंवा कुणबी मराठा, मराठा कुणबी असं काही लोकांच्या TCवर लिहिलं असतं. तर या सगळ्या कॅटेगरीतले लोक सारथीमधून अप्लाय करू शकतात. पण कसं अप्लाय करायचं त्या संदर्भात मी पुढे डेफिनेटली इन्फॉर्मेशन देतो. व्हिडिओ शांततेने बघा, 1.5-2च्या स्पीडने व्हिडिओ बघू नका, कारण माहिती महत्त्वाची आहे आणि तुमच्या फायद्याची आहे. इथं जर चुकलात तर मग सगळ्या घोळ होऊन जाईल, तुमच्या स्कॉलरशिप पण रद्द होऊ शकतात, मग 1 वर्ष पुन्हा तुम्हाला वाट बघावं लागू शकते. त्यामुळे प्लीज व्हिडिओ शांततेने बघा, पूर्ण समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या, ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे तो बार्टी नावाची संस्था आहे, बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ही संस्था स्थापन झाली आहे. ही कुठल्या विद्यार्थ्यांना स्किल प्रोव्हाइड करते किंवा कुठल्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप प्रोव्हाइड करते, तर जे विद्यार्थी शेड्यूल कास्टमध्ये येतात, SC कॅटेगरीमध्ये. आता तुमच्याकडे जात प्रमाणपत्र आहेच, ऑफकोर्स प्रत्येकाकडे आपलं जात प्रमाणपत्र आहे, त्या जात प्रमाणपत्रावर शेड्यूल कास्ट असं जर लिहिलं असेल, मग याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये बौद्ध येतात, नवबौद्ध येतात, महार येतात, मातंग सुद्धा येतात. तर एवढे जे समाज आहेत, मी असं म्हणेल की मी पूर्ण इनडेप्थ जाती सांगितल्यापेक्षा बेटर वे की तुम्ही तुमच्या जात प्रमाणपत्रावर किंवा तुमच्या TCवर जी तुमची जात लिहिली आहे तर त्याच्यावर जर शेड्यूल कास्ट येत असेल तर डेफिनेटली तुम्ही बार्टीच्या संस्थेमधून तुम्ही अप्लाय करू शकता. SC कॅटेगरीमध्ये येणारे विद्यार्थी हे बार्टीच्या संस्थेच्या अंतर्गत अप्लाय करतील. सगळ्यांसाठी फॅसिलिटीज सेम आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. फक्त या संस्था वेगवेगळ्या आहेत, प्रत्येक समाजासाठी वेगवेगळ्या संस्था ओपन केल्यात. विद्यार्थ्यांना त्याच्याशी काही घेणं नाही, फक्त आपण आपल्या संस्थेतून अप्लाय करणं तेवढं महत्त्वाचं आहे. हा मुद्दा महत्त्वाचा लक्षात ठेवा. त्यानंतर आता या संस्थेबद्दल जास्त कन्फ्युजन आहे
कारण महाराष्ट्रामधले जेवढ्या 18 पगड जाती आहेत, वेगवेगळ्या जाती आहेत, या महाज्योतीमध्ये येतात. मग कुठल्या कुठल्या कॅटेगरीज महाज्योतीमध्ये येतात सर? मी यापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता फक्त सारथीचा. त्याच्यात खूप लोकांच्या कमेंट होत्या, सर NTA, NTB, NTD, NTC, VJNT या सगळ्या जाती कुठल्या याच्यात येतात, धनगर कुठल्या याच्यात येतं, याच्याबद्दल थोडंसं क्लिअरिटी द्या. तर मी थोडंसं महाज्योतीबद्दल इन डेप्थ सांगतो. महाज्योती ही जी नावाची संस्था आहे, महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारकार्याचा वसा चालवण्यासाठी जे विद्यार्थी OBC कॅटेगरीमध्ये येतात किंवा त्या सर्टन 18 पगड जातीमध्ये येतात, तर त्या विद्यार्थ्यांच्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना महाज्योतीतून अप्लाय करायचे. आता महाज्योतीतून अप्लाय करण्यासाठी कुठले कुठले प्रवर्गातले विद्यार्थी इलिजिबल आहेत बघा. आणि हा डेटा जो आहे हा मी ऑथेंटिक त्यांच्या वेबसाईटवरून काढलेला आहे, इतर कुठूनही काढलेला नाही. त्यामुळं तुम्ही 100% ट्रस्ट ठेवा आणि जसं मी सांगतोय त्याच पद्धतीने अप्लाय करा. इतर मागासवर्गीय म्हणजे OBC ज्याला आपण म्हणतो, अदर बॅकवर्ड क्लासेस, विमुक्त जाती VJ, विमुक्त जाती, त्यानंतर भटक्या जाती NT, VJ वेगळं, NT वेगळं, VJNT वेगळं, विशेष मागास प्रवर्ग SBC, SCBC म्हणत नाही बरं का, मी SCBC नाही म्हणत आहे. SCBC हे मराठा विद्यार्थ्यांना मिळतं, बरोबर. SCBC मराठा विद्यार्थ्यांना मिळतं. मग SCBC मध्ये येणारे विद्यार्थी सुद्धा सारथीतूनच अप्लाय करतील. आणि मराठा समाजले काही व्यक्ती किंवा काही समाज हा OBC मध्ये गेलाय, तो पण सारथीमधूनच अप्लाय करेल. पुन्हा सांगतो, SEBC हा प्रवर्ग महाराष्ट्र शासनाने मराठा विद्यार्थ्यांसाठी तयार केलाय. तर SEBC वाले विद्यार्थी सुद्धा कुठून अप्लाय करतील? तर ऑफकोर्स सारथीतून. आणि जे मराठा विद्यार्थी कुणबी प्रमाणपत्र घेऊन OBCत गेलेत ते विद्यार्थी सुद्धा सारथीतूनच अप्लाय करतील, लक्षात ठेवा. तुम्ही बार्टीतून याच्यातून महाज्योतीतून अप्लाय करायचं नाही. महाज्योतीमधून कोण कोण करतील? OBC. पण OBC कोणते? राज्य सरकारमध्ये येणारे, केंद्र सरकारमध्ये नाही. विमुक्त जातीवाले NT, VJ, NT आणि विशेष मागास प्रवर्ग. इनफॅक्ट मी तर पूर्ण जाती लिहून दिल्यात. महाराष्ट्रामध्ये OBC समाजात कुठल्या कुठल्या जाती समाविष्ट होतात? तर बघा, कुणबी. आता कुणबी जे आहे हे ऍक्च्युअली इकडं पण येतं आणि तिकडं पण येतं. पण मी काय म्हणलं की मराठा आणि मराठा कुणबीवाले जे विद्यार्थी आहेत, कुणबी आणि मराठा कुणबीवाले विद्यार्थी यांनी कुठून अप्लाय करायचे? तुम्ही महाज्योतीतून अप्लाय नाही करायचे. तुम्ही कुठून अप्लाय करायचे? तुम्ही सारथीमधून अप्लाय करायचे. मग महाराष्ट्रातल्या महाज्योतीमध्ये येणाऱ्या ज्या जाती आहेत त्या कुठल्या कुठल्या? साळी, कोष्टी, तेली, भावसार, वाणी, शिंपी, नाभिक, परीट. आता परीट म्हणजे ऍक्च्युअली धोबी. काल मला एका विद्यार्थ्याने विचारलं होतं की सर मी जेव्हा फॉर्म भरतोय तेव्हा मला माझी जात दिसत नाही. तर ऍक्च्युअली त्याला न दिसण्यामागचं कारण असं होतं की धोबी म्हणजेच परीट. तर ज्यांना ज्यांना धोबी दिसत नाही त्यांनी परीट लिहावं असं माझं म्हणणं आहे. गुरव, गवळी, जंगम, पांचाळ, फुलारी, रंगारी, सुतार, कासार, धनगर, भंडारी, तांडेल, तांबट, मोमीन, गडशी, विणकर, आगरी, कुंभार, सोनार, कोळी, लोहार, शिंपी, माळी, बंजारा असे अनेक जाती याच्यामध्ये समाविष्ट होतात. तर एवढ्या जाती ज्या आहेत या कुठे येणार आहे? ऑफकोर्स तर महाज्योतीमध्ये येणार आहे. या कुठे येणार आहेत? महाज्योतीमध्ये येणार आहेत. तर महाज्योतीमध्ये येणारे एवढ्या 18 पगड जाती आहेत, तर याचा फायदा तुम्हाला डेफिनेटली होणार आहे. तर म्हणून या जातीमध्ये समाविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुठून अप्लाय करायचं? तर ऑफकोर्स महाज्योतीमधून अप्लाय करायचं आहे. मला असं वाटतं की एवढी क्लिअरिटी तुम्हाला कुठल्याही व्हिडिओमध्ये किंवा कुठल्याही यूट्यूब चॅनलला मिळालं नसेल. त्यामुळे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खूप महत्त्वाचा डेटा आहे. याच्यामागे आमचाही काही पर्पज नाही, फक्त विद्यार्थ्यांना ऑथेंटिक माहिती मिळावी, विद्यार्थ्यांपर्यंत योग्य माहिती मिळून त्यांना योग्य गोष्टीचा लाभ व्हावा, या पर्पजने आम्ही हा व्हिडिओ टाकतोय. बाकी त्याच्यामागे दुसरं काही कारण नाही. ठीक आहे. त्यामुळं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अजिबात करायला विसरू नका. चलो, पुढचा मुद्दा येतो TRTI. आता TRTI नावाची जी संस्था आहे ही कुणासाठी? तर TRTI नावाची संस्था ही आहे बघा शेड्यूल्ड ट्राईब विद्यार्थ्यांसाठी. Presently, Tribal Research and Training Institute, Maharashtra State, Pune is autonomous organization, Government of Maharashtra, which was established under centrally sponsored scheme, and Tribal Research Training Institute working on tribal dominated states country conduct research various aspects of tribal subjects. The following objectives of the organization were set up during the establishment. हे वेगवेगळे ऑब्जेक्टिव्स आहेत. पण अल्टिमेटली या TRTI मधून कुणी अप्लाय करायचं? तर तुमच्याच याच्यावर शेड्यूल्ड ट्राईब लिहिलेलं असावं. शेड्यूल्ड ट्राईब्स. आता शेड्यूल्ड ट्राईब्समध्ये कुठले कुठले विद्यार्थी येतात? तर बघा, शेड्यूल्ड ट्राईब्समध्ये आपल्याकडे जर म्हणलं तर नांदेडमध्ये बरेच वार नावाचे जे लोक आहेत, त्यानंतर वार ज्यांच्या पुढे आडनावला तसं वट्टम वार असेल. आता मला तेवढे इनडेप्थ माहीत नाही, पण काही अंदाज मी लावतोय. जे विद्यार्थी आपल्याकडे आलेत यापूर्वी, ज्यांनी म्हणजे बँकिंगला अप्लाय केलं, सिलेक्शन झालं,
अशा काही विद्यार्थ्यांची नावं मी पब्लिकली सांगणं थोडं चुकीचं होईल, पण ज्यांच्या नावापुढं वार आहे, आय गेस महादेव कोळी नावाची आहे कॅटेगरी जी याच्यामध्ये येते. तर ज्या ज्या कॅटेगरीज शेड्यूल ट्राईबमध्ये येतात, शेड्यूल ट्राईबमध्ये बराच समाज जो आहे आदिवासी बांधव आहेत, तर आदिवासी बांधव पण शेड्यूल ट्राईब्समध्ये येतात. तर शेड्यूल ट्राईब्समध्ये जे लोक येतात त्यांनी TRTIच्या माध्यमातून फॉर्म भरायचे. तुमच्यासाठी कोणती संस्था आहे तर TRTI, बरोबर आहे, ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. तर ही पुणे बेस्ड संस्था आहे. तर तुम्हाला कोण देणार, तुम्हाला ऑफकोर्स स्कॉलरशिप देणार TRTI नावाची संस्था. आता सगळ्यात शेवटची अबाउट अमृत. अमृत नावाच्या संस्थेनं अजून ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म चालू नाही केले, पण ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अमृतसाठी किंवा अमृतमध्ये कुठल्या कुठल्या जाती समाविष्ट होतील तर बघा, मराठा झालं, OBC ऑलमोस्ट झालं, SC झालं, ST झालं. मग आता एकच कॅटेगरी राहिली ती म्हणजे ओपन, ज्याला आपण जनरल कॅटेगरी म्हणतो. मग जनरल कॅटेगरीतले विद्यार्थी जे EWS मध्ये मोडतात, जनरल कॅटेगरीतले विद्यार्थी EWS मध्ये मोडतात. जसं मग ब्राह्मण असेल, त्यानंतर तुमचं लिंगायत वाणी असेल, जे जनरल कॅटेगरीमध्ये मोडणार आहे बरं का, ज्यांच्याकडं इतर कुठल्याही जातीचं प्रमाणपत्र नाही, EWS आहे, EWS इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस ज्याला आपण म्हणतो, आर्थिक मागास प्रवर्ग. तर हा जो प्रवर्ग आहे, मग यात काही मुस्लिम समाज पण येऊ शकतो भविष्यामध्ये. आता याच्यात काय की याच्यामध्ये अजून पूर्ण क्लिअरिटी त्यांनी दिली नाही. फक्त त्यांनी काय सांगितलं बघा, हा एक अमृतचा एक शासन निर्णय आहे राज्य सरकारचा, जो मी डाउनलोड करून तुमच्या समोर ठेवतोय. प्रस्तावनेत नमूद केलेली वस्तुस्थिती विचारात घेऊन शासन याद्वारे पुढील प्रमाणे मान्यता देत आहे. बरोबर आहे, काय मान्यता दिली आहे बघा, काय मान्यता दिली आहे तर बार्टी, सारथी आणि महाज्योती या संस्थांच्या धर्तीवर, जशी OBC साठी महाज्योती, SC साठी बार्टी, ST साठी TRTI आणि मराठा विद्यार्थ्यांसाठी सारथी, अशा संस्था जशा तयार केल्या त्या धर्तीवर खुल्या प्रवर्गातील, बरोबर, कोणत्या खुला म्हणजे ओपन, ज्याला आपण काय म्हणतो जनरल कॅटेगरी म्हणतो, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक युवतींसाठी व इतर उमेदवारांसाठी विविध उपक्रम, कार्यक्रम इत्यादी राबवण्यात येऊन व इतर माध्यमातूनही विद्यार्थी युवक युवती त्यांचा विकास घडवण्यासाठी अमृत अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग, अमृत या नवीन स्वायत्त संस्था स्थापन करण्यात मान्यता देण्यात येत आहे. हा काय, हा शासन निर्णय ज्याला आपण GR म्हणतो, बरोबर आहे. तर हा शासन निर्णय मी तुमच्या समोर ॲज इट इज ठेवला. सध्या अमृतचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म चालू झाले नाही, कारण राज्य सरकारचा अजून याबद्दल मला नाही वाटत की तेवढी क्लिअरिटी आहे. त्यामुळे सगळ्यांनी अजून अमृतसाठी थोडा वेट करायचा आहे. मग अमृतमध्ये कुठल्या कुठल्या कॅटेगरीज इन्क्लूड होऊ शकतात किंवा होणार आहेत, तर ज्यांच्याकडे कुठल्याही कॅटेगरीचं सर्टिफिकेट नाही आहे, बरोबर, मराठा नाही आहे, त्यानंतर OBCचं नाही आहे, SC ST नाही आहे, TRTIला अप्लाय करू शकत नाही, महाज्योतीला करू शकत नाही, त्यानंतर सारथीला करू शकत नाही, त्यानंतर बार्टीला करू शकत नाही. तर इथं जे लोक अप्लाय करू शकत नाही ते कुठून अप्लाय करू शकतील, अमृतमधून. पण अजून तरी अमृतचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म चालू झाले नाही. जसे ऑनलाईन फॉर्म अमृतचे चालू होतील डेफिनेटली त्या संदर्भात एक वेगळा व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येईल. अजिबात काळजी करू नका, बिंदास्त राहा. तुमच्या सेवेसाठी आम्ही डेफिनेटली येऊ, ती अपडेट आम्ही तुम्हाला डेफिनेटली देऊ. तोपर्यंत थोडा पेशन्स ठेवा, कारण अजूनही आमच्याकडेही त्याबद्दल फार अजून काही अपडेट नाही आहेत. ठीक आहे, आता पुढचा मुद्दा येतो की सर फॉर्म कसा भरायचा. बघा, याचा फॉर्म कसा भरायचा, याचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, वरती एक वेबसाईट दिसते तुम्हाला, हाऊ टू अप्लाय, www.trti.maharashtra.gov.in. तसं याच्या 4ही फॉर्मचे ॲप्लिकेशन लिंक जे आहेत मी आपल्या सारथी एज्युकेशनच्या टेलिग्राम चॅनलवर टाकले आहेत, बरोबर आहे. आपलं सारथी एज्युकेशनचं टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर डेफिनेटली टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. तिकडे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. या संस्थेबद्दलच्या नवीन अपडेट्स जे आहेत या सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळतील, या यूट्यूब चॅनलला मिळतील. त्यामुळे यूट्यूब चॅनल असेल, टेलिग्राम चॅनल असेल, यालाही शेअर सबस्क्राईब करून ठेवा, सो दॅट भविष्यातले अपडेट तुम्हाला, नवीन नोकरी संदर्भातले अपडेट सुद्धाही तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवर आणि यूट्यूब चॅनलवर मिळणार आहे. आपल्या क्लासचं नाव किंवा आपल्या संस्थेचं नाव आहे सारथी एज्युकेशन. सारथी एज्युकेशनचे यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन जर तुम्ही करून ठेवलात तर भविष्यातल्या सर्व अपडेट्स तुम्हाला एकाच छताखाली मिळतील. इतर ठिकाणी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे, तर मी म्हणत होतो की अप्लाय कसं करायचं. अप्लाय करण्यासाठी काय करायचं की या लिंकवर जायचं. वरती तुम्ही शक्यतोवर मोबाईलवर फॉर्म भरू नका, कम्प्युटरवर फॉर्म भरा. कम्प्युटरवर फॉर्म भरल्यानंतर ही लिंक टाका www.trti.maharashtra.gov.in. अशी लिंक टाकली की तुम्हाला या 4 गोष्टी दिसतील. इथे बघा, क्लिक टू अप्लाय फॉर TRTI, क्लिक टू अप्लाय फॉर बार्टी, क्लिक टू अप्लाय फॉर महाज्योती आणि क्लिक टू अप्लाय फॉर सारथी. तर
ज्या कॅटेगरीत तुम्ही बसता त्या कॅटेगरीतून तुम्ही फॉर्म भरायचा आहे. उदाहरणार्थ मी एक फॉर्म भरून बघितला होता सारथीतून पण आणि बार्टीतून पण. पूर्ण फॉर्म मी भरला नाही, फक्त तुमच्यासाठी फॉर्म भरला की सो दॅट मला कळावं की कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतात, फॉर्म भरण्याची प्रोसेस कशी आहे. सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म भरताना तुम्ही इथं क्लिक केलं तुम्हाला ते बेसिक इन्फॉर्मेशन विचारेल. बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये नाव आणि मोबाईल नंबर व्यवस्थित टाका, कारण फर्दर म्हणजे पुढचं पूर्ण कम्युनिकेशन मोबाईल नंबरवर आणि ईमेल आय डीवर होणार आहे. त्यामुळे नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी व्यवस्थित पद्धतीने टाका. ते चुकू देऊ नका, कारण ते चुकलं तर सगळा गेम होऊ शकतो. फॉर्म मला कितीही भरता येतात, एका ईमेल आय डीवरून एक फॉर्म भरता येतो. तुम्हाला जर पाहिजे की सर माझा पहिल्यांदा फॉर्म भरताना चुकला तर दुसरा ईमेल आय डी टाकून तुम्ही दुसराही फॉर्म भरू शकता. पण मी म्हणेल पुन्हा काळजीपूर्वक फॉर्म भरा, काही गडबड करू नका. अजून फॉर्म भरण्याची जी लास्टची डेट आहे भरपूर पुढे 3 जुलैपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे, 3 जुलैपर्यंत. त्यामुळे काही टेन्शन नाही. मग आता याच्यावर तुम्ही गेला, त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं, फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी येतो TRTIचा, मग TRTIवर तुम्ही क्लिक केलं, एक हे जनरेट होईल माहिती. मग बेसिक इन्फॉर्मेशन भरली, थोडंसं बेसिक इन्फॉर्मेशन भरल्यानंतर ते ऑटोमॅटिक लॉगआउट होईल. पुन्हा लॉग इन करायचं. पहिल्यांदा काय काम करायचं तुम्हाला, तर तुमची बेसिक इन्फॉर्मेशन भरायची. बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये काय काय भरायचं, बेसिक इन्फोमध्ये काय काय टाकायचं, तुमचं नाव टाकायचं, ओके, तुमचा मोबाईल नंबर, ओके, तुमचा ईमेल आय डी असं बेसिक इन्फॉर्मेशन भरायची. बरोबर. हे सगळं झालं की मग ते लॉगआउट होईल, ऑटोमॅटिकली लॉगआउट होऊन जाईल. आणि मग पुन्हा लॉग इन करावं लागेल. तुमच्या मोबाईलवर ईमेल आय डी आणि पासवर्ड येईल. तुमच्या मोबाईलवर येतो ईमेल आय डी आणि पासवर्ड, लॉग इन आय डी आणि पासवर्ड. मग पुन्हा लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर पुन्हा काही माहिती भरते. मग तुम्हाला काय विचारेल ते, तो तुम्हाला थोडी बेसिक माहिती विचारेल की तुम्हाला कुठल्या संस्थेसाठी, तुम्हाला कुठल्या याच्यातून अप्लाय करायचं, कॅटेगरीतून अप्लाय करायचं, तुम्हाला UPSC करायचं, MPSC. तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसेल बघा, हा वाला इंटरफेस दिसेल. तुम्ही दुसऱ्यांदा लॉग इन केलं की असं इंटरफेस दिसेल. मग तुम्ही इथं न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक केलं, मग पहिला फॉर्म तुम्ही UPSCसाठी भरला, दुसरा मग ती पूर्ण माहिती भरून द्यायची. मग दुसरा फॉर्म तुम्ही बँकिंगसाठी भरला, ती माहिती भरून द्यायची. पुन्हा न्यू ॲप्लिकेशनवर यायचं. तिसरा फॉर्म तुम्ही SSCसाठी भरला, पूर्ण माहिती भरून द्यायची. तर तुम्ही असे मल्टिपल ॲप्लिकेशन पण डेफिनेटली करू शकता. मी याबद्दल तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं. बरोबर. आता हे झालं. त्यानंतर फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहे की जे स्कॅन करून ठेवायचे. तुमचा पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ स्कॅन करून ठेवा, हा लागेल तुम्हाला. त्यानंतर स्कॅन केलेली सिग्नेचर, आपली साईन. त्यानंतर 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनचे 3 इंच मार्क मेमो आणि डिग्री सर्टिफिकेट असेल तर. जर तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट असेल तर ओके, नसेल तर ग्रॅज्युएशनच्या मार्कशीट एकाच PDF मध्ये मर्ज करून घ्या. 10वीचं वेगळं, 12वीचं वेगळं, असे 3 वेगवेगळे सर्टिफिकेट स्कॅन करून ठेवा. रहिवासी प्रमाणपत्र स्कॅन करून ठेवा. आधार कार्ड फ्रंट आणि बॅक दोन्ही स्कॅन करून ठेवा. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, आता मराठा विद्यार्थी असतील तर EWS किंवा इन्कम सर्टिफिकेट किंवा TC याच्याऐवजी देऊ शकता मराठा विद्यार्थी. त्यानंतर OBC, SC आणि ST तुमच्याकडे ऑलमोस्ट तुमच्याकडे प्रत्येकाकडे आपापलं कास्ट सर्टिफिकेट आहेत. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी, जर तुम्ही या कॅटेगरीला बिलॉंग करत असाल OBC, SC आणि ST तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागेल. तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अपलोड करा. नसेल तर सध्या सर्टिफिकेट पुन्हा अपलोड पण करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला भविष्यात भेटणार आहे तर मग सध्या असं. इन्कम सर्टिफिकेट हे सगळ्यांना भरायची गरज नाही. मराठा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना इन्कम सर्टिफिकेट कंपल्सरी नाही. इन्कम सर्टिफिकेट कंपल्सरी नाही, पण इतर लोकांना जसं SC साठी इन्कम सर्टिफिकेट मी स्वतः फॉर्म भरून बघितला तर कंपल्सरी दाखवलं. त्यामुळे इन्कम सर्टिफिकेट मराठा लोकांना कंपल्सरी नाही, पण अदर कॅटेगरीसाठी कंपल्सरी आहे. ते इन्कम सर्टिफिकेट काढून घ्या. तसंही फॉर्म भरण्याची जी लास्टची डेट आहे ही 3 जुलै, अजून जवळपास 10 दिवस आपल्या हातात आहे. तर इन्कम सर्टिफिकेट काढून पण तुम्ही नंतर फॉर्म भरू शकता, काही गडबड करू नका. बरं, कॉमन डाऊट्स. आता काय काय कॉमन डाऊट्स मुलांच्या मनात येऊ शकतात किंवा आलेले ज्या मागच्या व्हिडिओच्या कमेंट बघून पण आम्ही याच्यावर डिस्कशन करतोय. सगळ्यात पहिले सर लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन काय, तर 3 जुलैपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. 3 जुलैपर्यंत हा फॉर्म भरू शकता. 2023 मध्ये मी सारथीचा फॉर्म भरला होता, मी महाज्योतीचा पण फॉर्म भरला होता. 2023 मध्ये मी सारथी फॉर्म भरला होता, महाज्योती फॉर्म भरला होता. मला परत फॉर्म भरावा लागेल का, तर होय, तुम्हाला परत फॉर्म भरावा लागेल, कारण त्याची मागची प्रोसेस ही पूर्ण कॅन्सल झाली. आता एकाने कमेंट टाकली होती मागची प्रोसेस काऊन कॅन्सल केली. आता मी थोडी काय मुख्यमंत्री, मला थोडी माहिती आहे की काय कॅन्सल केली. असे काही पण डाऊट कमेंटमध्ये टाकू नका प्लीज. बाकी लोकही कन्फ्यूज होतात की हे काय चाललंय आयुष्यात. त्यामुळे व्हॅलिड पॉईंट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा, आम्ही डेफिनेटली तुम्हाला रिप्लाय करू. ठीक आहे. 2023 मध्ये जर फॉर्म भरला होता तर पुन्हा फॉर्म भरू शकता. फॉर्म भरायचाच आहे, भरू शकता नाही, भरायचाच आहे, कंपल्सरी आहे. सर मी अंडर ग्रॅज्युएट आहे, मी 3rd इयरला आहे किंवा 4th इयरला आहे, मी फॉर्म भरू शकतो का, नाही. तुमचा निकाल जो आहे 19 जून 2023च्या अगोदर लागलेला असावा. सारथीसाठी ही अट आहे 19 जून
2023, बार्टीसाठी 20 जून, हीच अट जी आहे ही 22 जून 2023 आहे. असं मी पूर्ण सारथीचा फॉर्म भरून पाहिला, बार्टीचा फॉर्म भरून पाहिला, तर इथं मला असं दिसलं मे बी TRTI साठी वेगळी डेट असू शकते. म्हणजे या डेटपर्यंत तुमचा निकाल तुमच्या हातात असला पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे तुम्हाला ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, तर ती स्कॅन कॉपी तुमची आत्ता असली पाहिजे. तर या डेटपर्यंत जर तुमचा निकाल लागला असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता, अदरवाईज तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. असं मी नाही, असं राज्य सरकारनं हा नियम लावून दिला आहे. सर एक्झाम पॅटर्न कसा असेल तर बघा, बँकिंगला तुम्ही अप्लाय करतायत तर क्वांटिटेटिव्ह इंग्लिश जी असेल, MPSCला अप्लाय करतायत तर हिस्ट्री, जिओग्राफी, मॅथ्स, रिजनिंगचा पार्ट थोडाफार असेल, चालू घडामोडी असेल. जर तुम्ही SSCला अप्लाय करतायत तर मॅथ्स, रिजनिंग, इंग्लिश, GK वाला पार्ट असेल. म्हणजे ज्या ज्या रिस्पेक्टिव्ह एक्झामला तुम्ही ज्या ज्या रिस्पेक्टिव्ह संस्थांना तुम्ही अप्लाय करताय तर त्या रिस्पेक्टिव्ह संस्थांचा हा अभ्यासक्रम असणार आहे. मग UPSC असेल तर UPSCला जे जनरल स्टडीज आणि CSAT विचारले तर तो वाला पार्ट, MPSCला अप्लाय करत असेल तर MPSC वाला जनरल स्टडीज आणि CSAT वाला पार्ट. तर अशा पद्धतीने त्या परीक्षांचा अभ्यासक्रम तिथं विचारणार आहे. आता CET साठी अभ्यास कसा करावा, तर जर तुम्ही बँकिंगसाठी अप्लाय करत असाल तर आपल्याकडनं एक फ्री बॅच जी ही तुम्हाला देण्यात आली आहे. तर तुम्ही काय करायचं, या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक तुम्हाला दिली, तो गुगल फॉर्म भरा आणि फॉर्म भरल्यानंतर सारथी एज्युकेशन नावाचं ॲप डाउनलोड करून घ्या. सारथी एज्युकेशन, SAARTHI, सारथी एज्युकेशन नावाचं ॲप. पुढे त्याच्यावर बोलतो मी डिटेलमध्ये. तिथे एक फ्री बॅच सर्व विद्यार्थ्यांना ठेवली आहे, बँकिंगची तयारी करणारे असतील किंवा SSCची तयारी करणारे, दोघांनाही ठेवली आहे, SSC आणि बँकिंग. MPSC वाले पण ती बॅच बघू शकतात. पण प्रॉब्लेम असा आहे की MPSC तिथे GK वगैरे शिकवलेलं नाही आहे. पोलीस भरती असेल, बँकिंग असेल, SSC असेल, अशा विद्यार्थ्यांना डेफिनेटली त्याचा फायदा होणार आहे. इन्कम लिमिट आहे का? हो, ऑफकोर्स इन्कम लिमिट आहे. EWS साठी म्हणा किंवा OBC साठी म्हणा, जी नॉन क्रिमिलियरची अप्पर इन्कम लिमिट आहे 8 लाखांपर्यंतची, त्याच्यावर जर तुमचं इन्कम असेल तर या स्कॉलरशिपचा फायदा तुम्ही घेऊ शकत नाही. म्हणून तुमचं इन्कम सर्टिफिकेट हे 8 लाखांपेक्षा कमी असेल तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता. CET परीक्षा कधी असेल बघा, याबद्दल तर आमच्याकडे तशी अजून तरी काही अपडेट नाही. पण जेवढा आमचा अंदाज आहे तर जुलै एंडिंगला किंवा ऑगस्टमध्येच ही CET मोस्ट प्रॉबेबली होण्याची शक्यता आहे, जेवढी आमच्यापर्यंत किंवा आमचा सूत्र जेवढे म्हणतात. मे बी आता राज्य सरकार हे भविष्यात आचारसंहिता लागू शकते, तर मे बी ही लांबू पण शकते. त्यामुळे या विषयावर मला तरी ऑथेंटिकली काही बोलता येणार नाही. आणि मी किंवा टीम सारथी जी आम्ही नेहमी ऑथेंटिक डेटावर बोलतो, तुक्के काहीच मारत नाही. त्यामुळे उगाच तुक्का मारण्यात काही अर्थ नाही. पण जेवढा डेटा आमच्यापर्यंत सध्या आहे, जुलै एंड किंवा ऑगस्टमध्ये ही परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे. सर ही एक्झाम RRB एक्झाम सोबत ओव्हरलॅप होऊ शकते का? बघा, चान्सेस तर कमी वाटतात, पण होऊही शकते, गॅरंटी नाही. त्यामुळं मे बी तसंही होऊ शकतं. आता त्यामुळं त्यावेळेस आपण तो निर्णय घेऊया. सगळ्यात पहिले काय, फॉर्म भरून ठेवा, फ्री ऑफ कॉस्ट फॉर्म आहे. आणि मग नंतर शेवटी आपल्याला एखादी एक्झाम ओव्हरलॅप झाली तर कोणती एक्झाम द्यायची हे त्यावेळेस आपण डिसाईड करूया. पुढचा मुद्दा होता की आणि शेवटचा मुद्दा की सर CET साठी नेमका काय अभ्यास करायचा. बघा, CET साठी आपण काय केलंय की बँकिंग, बघा IBPS बरोबर, त्यानंतर SSC बरोबर, त्यानंतर जिथं CSAT वाला पार्ट विचारतात, CSAT वाला, तर यांच्यासाठी आपण सारथी एज्युकेशनच्या माध्यमातून एक मोफत गायडन्स बॅच दिली, मोफत गायडन्स बॅच, फ्री बॅच दिली. याच्यामध्ये काही बेसिकचे लेक्चरचे व्हिडिओज आहेत, जेवढे तुम्ही एक्झाममध्ये जाऊन पास होऊन येऊ शकता. तर या बॅचला ॲक्सेस करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एक गुगल फॉर्मची लिंक दिली आहे. गुगल फॉर्म कमेंट बॉक्समध्ये पण आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे. गुगल फॉर्म भरा. फॉर्म भरल्यानंतर सारथी एज्युकेशन नावाचं ॲप डाउनलोड करा. सारथी एज्युकेशन नावाचं ॲप डाउनलोड करा. जसं तुम्ही गुगल फॉर्म भरला, सारथी एज्युकेशन नावाचं ॲप डाउनलोड केलं, हे डाउनलोड केल्यानंतर तुम्ही रजिस्टर करा. रजिस्टर केल्यानंतर असा एक हे दिसेल तुम्हाला ॲपचं इंटरफेस. कोपऱ्यामध्ये इथं माय कोर्सेस नावाचं ऑप्शन आहे, माय कोर्सेसमध्ये ही मोफत बॅच तुम्हाला दिसेल. स्कॉलरशिप योजना किंवा स्कॉलरशिप, प्री स्कॉलरशिप गायडन्स बॅच तुम्हाला दिसेल. तर ज्यांना वाटतंय की सर मला अभ्यास थोडासा करायचा आहे आणि ही परीक्षा पास करायची, डेफिनेटली मला या स्कॉलरशिपचा फायदा करून घ्यायचा आहे, तर हे गुगल फॉर्म भरा. याची CETची तयारी जी आहे ही बऱ्यापैकी तुमची या माध्यमातून होऊन जाईल. बाकी मी पुन्हा सांगतोय की याबद्दल ज्या पण अपडेट्स आहेत तर या डेफिनेटली आपण सारथी एज्युकेशनच्या यूट्यूब आणि टेलिग्राम चॅनलवर टाकत राहू. सारथी एज्युकेशन यूट्यूब आणि टेलिग्राम चॅनल SAARTHI. सारथी एज्युकेशनचं यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल दोन्हीला जॉईन करून ठेवा. व्हिडिओला जमलं, माहिती आवडली असेल, इन्फॉर्मेशन फार महत्त्वाची होती, जर तुम्ही सॅटिस्फाईड असाल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी काही नवीन अपडेट असतील तर डेफिनेटली आम्ही तुम्हाला या ठिकाणी देऊच. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.